आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अधिक मासाचा महिना आलेला आहे, पण अधिक मासात नक्की काय करायचं, कुठले व्रत करायचे, कुठले नियम पाळायचे, ही सुद्धा माहिती खूप महत्त्वाची आहे. अधिक मासामध्ये काय करावे किंवा काय करू नये हे सुद्धा महत्त्वाचं आहे. अधिक मास म्हणजे जावयाला वाण, याच प्रकारे द्या, 100 पट तुम्हाला शुभ फळ मिळेल. किती वस्तू, कोणत्या वस्तू, कधी द्यायच्या, संपूर्ण माहिती. अधिक महिन्यात किंवा अधिक मासातल्या महिन्यात जावयाला महत्त्व का, हे संपूर्ण आपण ही माहिती जी आहे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्या अगोदर श्री स्वामी समर्थ मंडळी, तुम्हा सर्वांचं पॉझिटिव्ह थिंकिंग या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि जर मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला अशाच नवनवीन माहिती पाहायच्या असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच नवनवीन माहिती मी दररोज घेऊन येत आहे. आणि तुम्हाला कोणत्या विषयी माहिती हवी हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर चला सुरुवात करूया. अधिक मासातील महत्त्वाचे नियम म्हणजे काय करायचं, हे महत्त्वाचे नियम, आणि काय करू नये हे सुद्धा पुढे सांगणार आहे. तर महत्त्वाचे नियम: सात्विक आहार, मांसाहार, कांदा, लसूण, मुळा, वांगी, उडीद आणि मसूर यासारख्या तामसिक पदार्थाचे सेवन शक्यतो टाळावे. याचे फळ चांगल्या प्रमाणात मिळते. कशाचे सेवन करावे तर गहू, तांदूळ, मूग, जव, तीळ, केळी, आंबा, तूप, सेंधव मीठ आणि आवळा या सात्विक पदार्थाचे सेवन करावे. म्हणजे इतक्याच पदार्थाचे सेवन करावे असं नाही, पण वरती जे पदार्थाचे आपल्याला सेवन करायचं नाही ते सोडून सुद्धा आपण बाकीच्या पदार्थांचं सेवन करू शकतो, पण त्यामध्ये हे पदार्थ तुम्ही जे आहे ॲड करू शकता. भक्ती आणि उपासना: रोज सकाळी विष्णूंची पूजा, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. कारण विष्णू हे पुरुषोत्तम देव आहे आणि हा जो अधिक मासाचा महिना आहे त्याला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणले जातात. संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावावा. दानधर्म काय काय करावे हे सुद्धा पाहूया. तर या महिन्यात दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. गरजूंना अन्न, वस्त्र किंवा दिव्याचे दान करावे. संयम आणि पवित्रता हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. शक्यतो या महिन्यामध्ये होईल तितकं ब्रह्मचर्याचे पालन करावे. खोटे बोलणे आणि वाद घालणे टाळावे. मौन पाळून जेवणे उत्तम मानले जाते. शुभ कार्य टाळा. म्हणजेच काय तर तसा अधिक मासाचा महिना शुभच मानला जातो, पण यामध्ये सुद्धा काही शुभ कार्य जे आहे टाळले जातात. तर या शुभ कार्य टाळण्यामागे सुद्धा काहीतरी कारण नक्कीच आहे, ते सुद्धा तुम्हाला सांगते. तर शुभ कार्य कोणते कोणते टाळायचे तर नवीन विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश, त्यानंतर मुंडन किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे टाळावे. अधिक मासातील महत्त्वाचे दान: आता अधिक मासामध्ये किंवा मग धोंड्याच्या महिन्यामध्ये कुठले दान करायचे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. इथे 33 पदार्थाचे दान करावे. 33 या संख्येला खूप महत्त्व आहे, कारण अधिक मासाचा महिना 33 महिने पूर्ण झाल्यावरच येतो, त्यामुळे या 33 संख्येला खूप महत्त्व आहे. इथे तुम्ही अनारसे, फळे, मिठाई किंवा साड्या, पोशाख दान केल्याने विष्णू कृपेने पुण्य मिळते. दीपदान सुद्धा करू शकता. तुपाचे दिवे किंवा धातूचे दिवे, शक्य असेल तर चांदी, तांब्याचे दिवे सुद्धा तुम्ही मंदिरात किंवा गरजूंना दान करावे. आता अन्नदान सुद्धा खूप श्रेष्ठ दान मानले जाते या महिन्यामध्ये. तसं तर अन्नदान हे 12ही महिने खूपच श्रेष्ठ मानले जाते, पण या महिन्यामध्ये त्याचं फळ जास्त प्रमाणात मिळतं. खिचडी, तांदूळ आणि गोड पदार्थाचे दान करणे शुभ मानले जाते. जावयाला भेट: अधिक मासात जावयाला घरी बोलून जेवण घालणे आणि त्यांना वस्तू, उदाहरणार्थ आपण यामध्ये नारळ, फळे, वस्त्र किंवा मग तुमच्या इच्छेनुसार किंवा तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही यामध्ये चांदी, सोनं सुद्धा ॲड करू शकता. भेट देणे हे महत्त्वाचे मानले जाते. पिवळे वस्त्र दान: भगवान विष्णूंना प्रिय असलेले पिवळे वस्त्र दान केल्याने आर्थिक स्थिती सुधारते. पुस्तक दान: गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके किंवा धार्मिक पुस्तकाचे दान करावे. तांबूल दान: महिनाभर विडा आणि दक्षिणा देण्यालाही या काळात मोठे महत्त्व आहे. विशेष नियम: आता इथे नियम काय काय पाळायचे हे सुद्धा पाहूया.
हे दान अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास संपण्यापूर्वी करावे. म्हणजेच काय की धोंड्याचा महिना संपण्या अगोदर हे दान करावे, म्हणजे त्याचे जे आहे छान पद्धतीने फळ मिळते. शक्य असल्यास हे दान रोज थोडे थोडे किंवा एकाच वेळी 33 वेगवेगळ्या वस्तूमध्ये करता येते. अधिक मासात टाळायच्या महत्त्वाच्या गोष्टी. आता अधिक मासामध्ये काय काय टाळायचं, जसं की वरती पण आपण पाहिलं की अधिक मासामध्ये काय काय पाळायचं किंवा काय काय नियम आहेत. तर इथे आपण आता काय काय टाळायचं हे सुद्धा पाहूया. तर मंगल कार्य, आता मी तुम्हाला वरती सांगितलेलं आहे मंगल कार्य टाळायचे. मुंज, लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, कानटोसणे, मुंडन यासारखे शुभ किंवा मांगलिक कार्य या महिन्यात करू नयेत. तामसिक भोजन करू नये, मद्यपान करू नये, त्यानंतर कांदा लसूण हे सुद्धा खाऊ नये, हे सुद्धा तुम्हाला वरती सांगेल. फ्लॉवर सुद्धा खाऊ नये, हे शक्यतो टाळावेत. तामसिक पदार्थ खाणे टाळावे. वाईट सवयी आणि विचार, म्हणजेच काय कुणाबद्दल वाईट बोलणं किंवा कुणाला वाईट बोलणं हे सुद्धा टाळावे. आपले वाईट विचार दुसऱ्यांना देणं हे सुद्धा टाळावे. व्यसन करणं शक्यतो टाळावे. खोटे बोलणे सुद्धा टाळावे. कोणाची निंदा करणे टाळावे. कोणावर विनाकारण रागवणे किंवा कारण असतानाही रागवणे हे सुद्धा टाळावे. या महिन्याभरात होईल तितकं जे आहे पूजा अर्चा, दानधर्म आणि सगळ्यांना मान सन्मानाने ठेवावे. कोणाचे वाईट चिंतू नये. या महिन्यामध्ये या काळात सात्विक आचरण ठेवावे. नवीन खरेदी व गुंतवणूक, नवीन घर, वाहन किंवा मोठे व्यावसायिक व्यवहार, नवीन व्यवसाय सुरू करणे हे टाळावे. आरोग्य वर्तन ब्रह्मचर्याचे पालन करावे. जसं की मी वरती सुद्धा म्हणाले, होईल तितकं आणि झालं तर महिनाभर सुद्धा तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नक्की करावे, कारण ब्रह्मचर्याच्या पालनाने खूप जास्त पटीने फळ मिळतं. आणि शारीरिक संबंध सुद्धा टाळावे. म्हणजेच काय तर एकंदरीत ब्रह्मचर्य पालन करावं असे धर्मशास्त्र सुद्धा पूर्वीपासून सांगत आलेले आहेत. अधिक मासात जावयाला द्यायचे वाण. आता यामध्ये बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की अधिक मासामध्ये जावयाला कुठले वाण द्यावे. तर वाण देण्यामध्ये 33 अनारसे, 33 बत्तासे किंवा कुठलीही वस्तू तुम्ही 33 देऊ शकता. तांब्याच्या किंवा स्टीलच्या किंवा मग तुमच्या ऐपतीनुसार चांदी सोन्याच्या ह्यामध्ये सुद्धा देऊ शकता. अनारशाऐवजी तुम्ही लाडू, चिक्की 33 फक्त त्या संख्येचा जो आहे 33 इथे जो आहे उत्कर्ष केलेला आहे. वेगवेगळे गोड पदार्थ देऊ शकता. सुकामेवा देऊ शकता. आरोग्यदायी वाण देऊ शकता. काजू, बदाम, खजूर, अंजीर असे 33 सुके मेवा पॉकेट तुम्ही एकत्रित करून देऊ शकता. जर तुम्हाला काहीतरी वेगळं द्यायचे तर हे ऑप्शन भरपूर आहेत तुमच्याकडे. तुम्ही संपूर्ण जे आहे एक एक पॉकेट करून किंवा 2-2 पॉकेट करून अशी 33 संख्या करून देऊ शकता. त्यानंतर चांदीची वस्तू क्षमतेनुसार, तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही चांदी सोन्याची वस्तू देऊ शकता. त्यानंतर दिवा, चमचा किंवा एखादी छोटी चांदीची वस्तू भेट देणे शुभ मानले जाते. जरी तुम्हाला सपोज सोन्याची वस्तू द्यायची तुमची क्षमता नसेल किंवा क्षमतेनुसार योग्य वाटत नसेल तर तुम्ही थोडीशी साधारण चांदीची वस्तू देऊ शकता. कारण भगवान विष्णूंना चांदी हे खूप प्रिय आहे आणि चांदी हे नेहमीच थंड, शीतलता याचं प्रतीक आहे. हे संपूर्ण आपण दिलं तर वाणामध्ये शुभ मानले जातं. त्यानंतर रेवड्या, रसगुल्ले, तांब्याचे ताट इत्यादी गोष्टीही दिल्या जातात. का दिले जाते वाण हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी जाणून घेणं. अधिक मास म्हणजेच काय, धोंडा महिना 33 महिन्यांनी येतो. त्यामुळे या महिन्यात 33चा आकडा जो आहे शुभ मानून 33 वस्तूंचे दान केले जाते. जावयाला लक्ष्मी नारायणाचा जोडा मानून हा मान दिला जातो. अधिक मासात जावयाला एवढं महत्त्व का? हा प्रश्न जो आहे बऱ्याचशा 99% लोकांना पडलेला असतो की अधिक मासामध्ये जावयाला इतकं महत्त्व का? तर अधिक मासाचं पहिलं नाव आहे धोंडाचा महिना. त्यानंतर त्याला आणखीन एक नाव आहे, ते म्हणजे पुरुषोत्तम मास. अधिक मासाचे अधिपती कोण आहेत तर भगवान पुरुषोत्तम, म्हणजेच एकंदरीत काय, विष्णुदेव. परंपरेनुसार जावयाला सासरच्या मंडळीकडून विष्णूचे रूप मानले जाते. 33 अंकाचे महत्त्व शास्त्रानुसार 33 महिन्यांनी येणारा हा अधिकाचा महिना आहे. यामुळे याला अधिक मास असे म्हणतात.
असे असल्याने 33 संख्येला विशेष महत्त्व आहे. तसेच 33 कोटी देवतांचे आशीर्वाद मिळावे म्हणून 33 अनारसे किंवा पदार्थ वाण म्हणून देण्याची प्रथा आहे. लेक जावयाचा मान. या काळात मुलीला म्हणजेच काय, आपल्या लेकीला आणि जावयाला सासरी बोलून त्यांना प्रेमाने जेवण, कपडे आणि भेटवस्तू अशा पद्धतीने काही ना काही आहेर दिले जाते. आता ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार चांदी सोने सुद्धा दिले जाते. असं केल्याने धार्मिक फळ मिळतं आणि असं केल्याने भरपूर असं पुण्यसुद्धा लाभतं आणि कौटुंबिक जीवनात सुखशांती वाढते अशी धारणा आहे. हे पूर्वीपासून ही जी परंपरा आहे, ही जी रीत आहे, चालत आलेली आहे आणि ही पुढेही चालणार आहे. हे वाण साधारणपणे तांब्याच्या किंवा पितळेच्या ताटात दिले जाते, ज्यामध्ये 33 अनारसे, 33 बत्तासे, 33 दिवे असे ठेवले जातात. तर हीच होती संपूर्ण माहिती, अधिक मासाची माहिती. जर तुम्हाला अधिक मासाची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. माहिती थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.